पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे पल्लवी। आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा। तर बघा, हा जो गाजरचा हलवा मी बनवलेला आहे त्याला मी अजिबात खिसलेलं नाही आहे। तर आपण आज मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करून गाजरचा हलवा बनवणार आहोत। तर खूपच छान आणि अप्रतिमाची टेस्ट आहे। तर बघा, गाजरला धुवून मी असं कट करून घेतलेलं आहे। मिक्सरच्या छोट्या किंवा मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही याला असं कापून घेऊ शकता आणि त्यानंतर अशी पेस्ट बनवू शकता। तर चला, मी इथं जेमतेम अर्धा ते पावणा किलो असं गाजर घेतलेलं आहे। त्याची पेस्ट मी अशी केलेली आहे आणि अशा कढईमध्ये मी याला घातलेलं आहे। तर चला, हे जी सगळी पेस्ट आहे फटाफट बारीक करून मी याला यामध्ये घालून घेते। तर बघा, आपलं जे काम आहे ते फटाफट होतं, म्हणजेच आपल्याला खिसायला जे 20 ते 25 मिनिट लागतात ते आपण 5 मिनिटांमध्येच असं मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घेऊ शकतो। तर चला, यामध्ये 1 ते 2 चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप घालून घेतल्यानंतर हे जे गाजर आहे त्याला आपण असं भाजून घ्यायचं आहे। तर बघा, तुपामध्ये आपण याला छानसं भाजलं तर गाजर जे आहे त्याचं जे चव आहे खूपच छान लागते। तर चला, छानसा असं आपण याला भाजून घेऊयात आणि आपल्याला थोडा याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता, याचा थोडा कलर चेंज झालेला आहे आणि याचा वाससुद्धा खूपच छान असा येत आहे। तर चला, यामध्ये आपण घालून घेऊया दूध। मी एक मोठी वाटी अशी दूध घालून घेतलेलं आहे, किंवा तुम्ही तुमचं गाजर जे आहे ते पूर्णपणे दुधामध्ये भिजेल अशा प्रमाणानुसार तुम्ही दूध घालून घेऊ शकता। तर चला, आता हे जे दूध आपण घातलेलं आहे ते आटूपर्यंत आपल्याला हे असंच लो फ्लेममध्ये आपल्याला शिजवायचं आहे। यामध्ये मी वेलदोड्याची पावडर घालून घेत आहे। तर चला, आता याला छानसा हलवून घेऊयात आणि आपण वेलदोड्याची पावडर घालून घेतल्यानंतर 1 मिनिट याला असं हलवून घेऊयात। त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून आपण याला 1 ते 2 मिनिट छानसं असं शिजून देऊयात। तर चला, 2 मिनिटानंतर आपण याला परत बघूयात। तर तुम्ही बघू शकता, 2 मिनिटानंतर दूध जे आहे ते गाजर सगळं असं शोषून घेतलेलं आहे। आता याला आपण छानसा हलवून घेऊयात आणि याला असंच अजून थोडा उशीर शिजून देऊयात। तर चला, आता आपण यामध्ये साखर घालत आहोत। तर मी इथं अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आता हे जे साखर आहे तेही छानसं असं आपण हलवून घेऊयात। पल्लवी लाईफस्टाईल चॅनलवर तुम्ही जर नवे असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा। आणि हां, बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजेच अशी नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळत राहील। तर बघा, हलवा बनवायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे हलवा बनवू शकता। तर तुम्हाला खिसायचीही गरज नाही आणि सेम तुम्ही जसा हलवा बनवता तसाच हा गाजराचा हलवा बनतो आणि कमीत कमी वेळेमध्ये असा छानसा हलवा आपण बनवू शकतो। तर मी तर थोडं केसर घालून घेतलेलं आहे। हे बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्ही पाहिजे तर घालू शकता, नाहीतर याला स्किपसुद्धा करू शकता। आता बघा, साखर घातल्यानंतर साखर जी आहे पूर्ण छान अशी यामध्ये मेल्ट झालेली आहे। आता आपण याला एकदम घट्टसर होईपर्यंत याला असं छानसं शिजवून घेऊयात। लो फ्लेममध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा। तर चला, आपला गाजराचा हलवा इथं शिजूपर्यंत आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊयात। तर ड्रायफ्रूट्स घालण्यासाठी मी इथं एका वेगळ्या पॅनमध्ये इथं तूप घालून घेतलेलं आहे। तर चला, तूप गरम झाल्यानंतर इथं मनुका, बदाम आणि काजू मी घेतलेले आहेत, ते यामध्ये घालून आपण याला छानसं रोस्ट करून घेऊयात। तुम्हाला जर अजून ड्रायफ्रूट्स पाहिजे असतील तर तुम्ही त्याचाही यामध्ये वापर करू शकता। तर चला, तुपामध्ये याला छानसं असं भाजून घेऊयात। आता यामध्ये आपण मनुकसुद्धा घालून घेऊयात। आता हे छानसे असे भाजून झाल्यानंतर आपण याला हलव्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊयात। जेमतेम आपला हलवा सुद्धा तयार होत आहे। तर तुम्ही बघू शकता, हे जे छोटे छोटे बबल्स येत आहेत ते पूर्णपणे बंद झाले तर आपला हलवा तयार झालेला आहे असा समजावा। तर चला, ड्रायफ्रूट्स मी सगळीकडे असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि हलव्याचा वास इतका सुरेख येत आहे ना, कधी एकदा हा हलवा खाऊ असं झालेला आहे। आणि तुम्ही बघू शकता किती छान असा कलरसुद्धा आलेला आहे। तर चला, याचं फुल्ल पाणी असं आटलेलं आहे, तुम्ही बघू शकता। दूध, तूप वगैरे असं छानसं असं मिक्स झालेलं आहे
आणि आपली साखरसुद्धा छानशी अशी विरघळलेली आहे। तर तुम्ही बघू शकता गाजरेचा हलवा किती छान असा बनलेला आहे। तर गरमागरम आपण याला असं एका वाटीमध्ये सर्व करूयात। तर बघा आता गाजराचा सीजन आहे, त्यामुळे तुम्ही हा अशा प्रकारे गाजरचा हलवा जरूर बनवा। एकदम 5 ते 10 मिनिटांमध्ये हा गाजरचा हलवा तयार होतो। तर अशा प्रकारे तुम्हीही बनवा, खावा आणि पल्लवी लाईफस्टाईल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर करा आणि ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्समध्ये जरूर शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग। धन्यवाद।